तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर परिसरात बिबट्याचा वावर, एक मृत तर दुसरीकडे बछड्यांसह मादी बिबट्या सीसीटीव्हीत कैद. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात सध्या बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली असून तळवाडे शिवारात एका विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहराच्या रहिवासी भागातही बिबट्यांचा वावर वाढल्याने वन विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे शिवारात काल दिनांक 8 रोजी ही घटना उघडकीस आली. अजय शरद देवरे यांच्या मालकीच्या गट नंबर 700 मधील एका विना कठड्याच्या विहिरीत बिबट्या पडला होता. सकाळी बिबट्या मृतावस्थेत तरंगताना आढळल्यानंतर तातडीने वन विभागाला पाचारण करण्यात आले. अंजनेरीचे वनपाल प्रवीण रत्नपारखी, वनरक्षक गोविंद काळे, मोहन यादव आणि अंजनेरी गडरक्षक यांनी जाळीच्या साह्याने या बिबट्याला बाहेर काढले. मृत बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे 7 ते 8 वर्ष होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांनी शवविच्छेदन केले. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर वन विभागाच्या देखरेखीखाली बिबट्यावर दहन संस्कार करण्यात आले. तर शहरात फेरी मारणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर त्र्यंबकेश्वर शहराच्या उंबरठ्यावरही बिबट्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी ब्रह्मगिरी रस्त्यावरील ब्रह्म सावित्री मंदिर परिसरात एक मादी बिबट्या आपल्या 2 बछड्यांसह फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. वन विभागाने येथे पिंजरा लावण्याचे नियोजन केले होते. मात्र बछडे पिंजऱ्यात अडकल्यास मादी बिबट्या अधिक हिंसक होऊन शहरात उपद्रव माजवण्याची शक्यता होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचाऱ्यांना तो निर्णय तुर्तास मागे घ्यावा लागला आहे. या घटनांवरून हे स्पष्ट होते की त्र्यंबकेश्वर शहर आणि लगतच्या परिसरात आजही बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे. उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तर दुसरीकडे बछड्यांसह वावरणाऱ्या मादी बिबट्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.